दरम्यान जेएनयूचे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड यांनी एबीपी माझाशी बोलताना या संदर्भात नेमकं काय म्हटलं, काय प्रतिक्रिया दिली बघूया. डॉक्टर मिलिंद आव्हाड आहेत, जे स्वतः जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक आहेत. मिलिंद सर, तुम्ही काय सांगाल, नेमक्यापणाने या फातिमा शेखांचा उल्लेख अस्तित्व इतिहासात आहे की नाही? फातिमा शेख ह्या ज्या आहेत तर इतिहासाच्या म्हणजे आधुनिक इतिहास संशोधनाच्या पद्धतीमध्ये संबंध जगामध्ये परिघा बाहेरचा इतिहास जो आहे तो असाच हळूहळू पुढे येतोय. मग मी म्हणालो तसा ब्लॅक हिस्ट्री असेल किंवा साऊथ एशियामध्ये अलीकडील काळात आदिवासींचा इतिहास असेल किंवा स्त्रियांचा इतिहास असेल, दलितांचा इतिहास असेल, तृतीयपंथीयांचा इतिहास असेल आणि एकूण एक सबाल्टर्न हिस्ट्री नावाचा एक अख्खा डिस्कोर्स किंवा अख्खी डिसिप्लिन पुढे येते. तर या अनुषंगाने आपल्याला असं म्हणता येईल की आता उदाहरणार्थ आपण जर पुण्यात गेलो तर या इतिहास दृष्टीने आपल्याला असं म्हणता येईल की महात्मा फुलेंचा जो फुलेवाडा जिथे आहे आजच्या घडीला, तर तिथे मुस्लिमांची वस्ती आहे, तिथे दलितांची पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांची वस्ती आहे. खास करून म्हणजे मांगवडा असा तो शब्द आहे तिथे आहे आजूबाजूला. तर जसं सावित्रीबाई फुलेंच्या गौरव समग्र वाङ्मयामध्ये सावित्रीबाईचे 1856 मध्ये सावित्रीबाई हे फातिमा शेखचा उल्लेख करतात, फातिमा शेख काळजी घ्यायला आहे वगैरे. आणि त्याच्यात एक फोटो आहे ज्याच्यात फातिमा शेख आहेत. फातिमा शेख ह्या ज्या आहेत ह्या सावित्रीबाईंबरोबर त्यावेळेसच्या एक तर शेख आहेत त्यावेळेस त्यांचे जे बंधू आहेत, बंधू किंवा तेही आता ते थोडंसं स्पष्ट भाऊ आहेत का पती होते का कोण होते, पण उस्मान शेख नावाचे ग्रस्त होते महात्मा फुलेंच्या ह्याच्यात त्याचा उल्लेख येतो. तर फातिमा शेख ह्या सावित्रीबाईंबरोबर शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या एक व्यक्ती आहेत असा त्यांच्या पत्रात तो उल्लेख आलेला आहे. आणि मी म्हणालो तसं नवीन इतिहास संशोधन पद्धतीनुसार जसं परिघा बाहेरच्या लोकांचा इतिहास हळूहळू पुढे येतोय तसं फातिमा शेखच्या बाबतीत अगदी विस्तृत लिहिलं जरी नसेल, आता सावित्रीबाई फुलेंचं कार्य आणि त्यांचं सार्वजनिक आयुष्यातलं योगदान आणि त्यांचं लिखाण हे जर बघितलं तर ते फार हळूहळू पुढे येतंय, परंतु त्यांच्या कामाचं स्वरूप आणि 200 वर्षानंतर पुढे येते साधारणतः ते. तर मुद्दा हाच आहे की फातिमा शेख आत्ता अलीकडे म्हणजे जे ट्विट आलंय त्या पार्श्वभूमीवरती आपल्याला असं म्हणता येईल की एकतर फातिमा शेख होत्या असं निर्धारित करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे पहिला मुद्दा, आणि त्या नाही आहेत म्हणजे हिस्ट्री आणि मिथ असं जे ते म्हणतायत तर त्याचे आधार काय आहेत हे थोडंसं बघायला पाहिजे किंवा त्याचं एक वेगळं राजकारण असू शकतं. पण मुद्दा हाच आहे की फातिमा शेख आणि त्या अनुषंगानं संबंध महाराष्ट्रात त्याचे महात्मा म्हणजे सावित्रीबाई फुलेंच्या पत्रात तो उल्लेख आहे, त्याची एक कुठेतरी सोशल कल्चरल जिनिओलॉजी ट्रेस करता येते अशी ती स्थिती आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.